बॉक्स पाहणार आहोत, ज्यामुळे संजय पाटील मिठाईवाला चे पोपराडर सन्माननीय केपी सर याचकडून लाभलेले त्या सर्व दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि जशी डावाला सुरुवात होईल पुढील आवाज ऐकूया आपण आमचे सहकारी समालोचक आवाज निंबवलीचा सन्माननीय मनोज कारवे सर यांच्या गोड वाणीतून। थँक्यू सो मच। सो मच, धन्यवाद योगेश पाटील सर। धावसंख्या झाली 5-0 बाद। सर्वांचं हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं स्वागत। गुरुनाथजी मेहर, सतीशजी गोडे, पंडितजी गोडे आपल्या व्यासपीठावर। आणि मैदानामध्ये सलामीची जोडी राहुल आणि ओमकार। धावसंख्या 6 आहे। पहिला नो पडला होता, 6 ऑन द बोर्ड। हो, क्लीन बॉल प्लेड ऑन। केल्या होत्या, चेंडूला खाली ठेवलं आणि चेंडू अक्षरशः गोल गोल फिरत बॅटच्या कडेला लागून इष्टाने धडकला। इथे क्लीन बोल्ड होऊन फलंदाज बाद झाला मिस्टर ओमकार। राहुल आणि त्याच्यासोबतीला आता तुषार येतोय। धावसंख्या 6 वर पहिलं षटक सुरू केलंय विजय केणे आणि कॅप्टन जय हिंद देवरुंगच्या कॅप्टनने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि त्यानुसारच या ठिकाणी बॉलिंग सुरू केले विजय केणेने। एक चौकार मारला राहुलने, परंतु त्यानंतर पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळून दिलेला आपल्या संघासाठी विजयने। नवीन बॅट्समन तुषार ऑन स्ट्राइक। हो, आता सुद्धा बॅटची कडा राजेश पाटील त्या ठिकाणी डाव्या हाताने झेल सोडतायत। झेल घेण्याची पद्धत चुकीची ठरलेली आहे। विकेट किपरच्या डोक्यावरून उजव्या खांद्यावरून चेंडू फ्लाय झाला होता, त्या दरम्यान फ्लाइंग स्लिप वेगाने आले, परंतु झेल घेण्याची पद्धत थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आपल्याला। राजेश पाटील यांची पोलीस पाटील आणि तिथे फेकी सुद्धा त्यांनी केली। नंतर सेकंड चान्स घेतली होती, परंतु तिथे एक धाव कंप्लीट झाली। एक गडीबाज 7 वर। आता तुषार स्ट्राइक एंडला। फुल टॉसला टर्न केलाय, जबरदस्त कमरेच्या जवळून टर्न केला चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने। 4 रन। षटकार। पंचांचा वाईटचा इशारा इथे। थोडंसं आम्ही शकील सरांसोबत इथे हसी मजाक करत होतो, कारण आमचे हसी मजाकवाले शकील कोटी सर ते बिचारे पहाटे 4ला उठतात, त्यांचा बिझनेस सांभाळून येतात मैदानावर। त्यांचा चांगला चिकनचा बिझनेस आहे मोठा। धावसंख्या 14 वर 14, एक गडी बाद। हो, या वेळेला फ्लाइंग डिलिव्हरी, सरळ बॅटने ड्राईव्ह करत होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। बघा त्याचा स्टान्स सुद्धा होता बॅट्समनचा आणि मस्त चेंडू राईज केला विजय केणेने। हा बघा मस्त रायझिंग डिलिव्हरी, विकेट किपरला अगदी त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागले। एक चेंडू शिल्लक आहे सर, लास्ट टू गो।
क्लीन बॉल. वाव. देवरुंग संघ जर आजच्या गटातून निघाला ना तर आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख समीरजी गोडे यांच्याकडून नवीन जर्सी मिळणार आहे. अनाउन्समेंट लगेच करतोय, ते आमच्या पाठीशीच आहेत. समीरजी गोड्यांच्या माध्यमातून मोठं बक्षीस तुमच्यासाठी, मोठी ऑफर आहे. ती ऑफर तुम्हाला स्वीकारायची आहे, त्यानुसार इथे तुम्ही सुरुवात करायची आहे. इथे सुरुवात झाली चांगली चौकाराने, पण त्यानंतर 2 खिंडार पाडले गोलंदाज विजय केणेने. बघा हा क्लीन बॉल, त्याच्या आधी सुद्धा क्लीन बॉल तो प्ले डाऊन होता. मस्त चेंडूला अगदी स्टंप टू स्टंप हँडल करतोय गोलंदाज विजय केणे. जबरदस्त इथे त्याने यश प्राप्त केले आपल्या संघासाठी. जे गरजेचे होते, धावा जाणार, धावा जाऊ द्या, पण तुम्ही चांगले विकेट जर असे प्राप्त केले तर पुढच्या षटकांमध्ये चांगला प्रेशर येऊ शकतो आणि नक्कीच नौके फलंदाजाला तिथे चाचपडणं भाग पडू शकतं. हेच महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला ब्रेक थ्रूची गरज असते आणि विकेट मिळवण्याची गरज असते. तर पहिलं षटक समाप्त झालं प्रेक्षक. 2 गडी बाद धावसंख्या आपण पाहतोय मेहर बाबगा संघाची 14 वर. तर नवीन षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर शरद. चांगली ऑफर देत आहेत समीर गोडे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा शशिकांत केडेने जे शूटिंग दिवसासाठी अगदी 5-5 हजार रुपये लावले होते. 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट. आणि आकाश ज्युनियरनी 3,000 रुपये काल कमवले 3 लागोपाठच्या षटकारांसाठी. 3,000 ती ऑफर होती त्यावेळेला. त्यांचाच तो त्याच्याकडेच काहीतरी जॉब करतायत आणि त्यांनी काल सेटचा गल्ला खाली केला. आता आमचे समीरजी गोडे यांचा गल्ला इथे पुढे आलाय. पण चला जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज शरद, समोर बॅट्समन आहे तो तुषार. 1 डाऊन आला होता तुषारच्या सोबतीला योगेश आलाय. राहुल बाद, ओमकार बाद. सलामीची जोडी परतली डगआउटमध्ये. धावसंख्या 14. फक्त पॉज घेतला, दिशा दिली, चेंडूला टर्न केलं स्क्वेअरच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने. शॉर्ट मिड विकेटकडे वेगाने डीप मधला फिल्डर पण टाळांच्या गजरामध्ये 2दा पूर्ण करतोय बॅट्समन तुषारला. इथे दाद दिली जात आहे खेळाडू कक्षातून. टाळ्या, कारण अशा प्रकारचं तुमचं कॉम्बिनेशन पाहिजे, अशा प्रकारचे तुमचे फटके पाहिजेत. नुसते मोठे फटके मारून धावा मिळत नसतात, उलट ती मोठी रिस्क असते. पण तुम्ही असं समजदारीने खेळलात, प्लेसमेंट केली, जशी फिल्डिंग जमवलेली आहे त्यानुसार तुम्ही बॅटिंग केली, तर तुम्ही अशा पद्धतीने 1, 2, 3 धावा रनिंगमधून काढू शकता विदाउट एनी रिस्क. तर धावसंख्या 2 नि पुढे 16 वर. 16. 2 गडी बाद. मेहर 11 बाबगाव संघ इथे बॅटिंग करतोय. प्रेक्षक इथे वाढू लागलेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आज बुधवार आहे, शुभ बुधवार. तरी सुद्धा प्रेक्षक इथे मैदानामध्ये येत असतात. हा कोणता फटका? हा डबल शॉट आहे का? चेंडू तिकडे राजेश पाटील यांना सुद्धा समजलं नाही आणि कव्हर करेपर्यंत तिकडे लेग बायचा इशारा पंचांचा आहे. नाट्यमय स्थिती पाहायला मिळाली. हे चित्र क्रिकेटमध्ये अनेक वेळेला पाहायला मिळतं. कधी कुठला फटका लागेल, कुठला खेळाडूला बॉल हुलकावणी देईल हे सांगू शकत नाही. काही होऊ शकतं. चेंडू आणि बॅटमध्ये हा खेळला जाणारा खेळ आहे. धावसंख्या 17 वर. आपण पाहतात स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे स्मृती चषक 20-25 या सामन्यानंतरचा पुढचा सामना असणार आहे बिग फाईट. क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे या मैदानावर. पाहण्यास विसरू नका. हो, आता हा चेंडू सुद्धा पाहण्यास विसरू नका. वारंवार पाहण्याजोगा चेंडू टाकला, हाताळलाय गोलंदाज शरदने. चेंडू रिलीज चांगली होती. हा बघा अगदी इन स्विंग झाला. ऑफ कटर होता. पंचांना सुद्धा तो भावला असेल चेंडू. जबरदस्त रिलीज केली होती. परेश महाजन त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग पंच मिस्टर कुल आमचे गोकुल पाटील. रिव्हर्सचा पवित्रा सक्सेसफुली रिव्हर्स हिटेड. इट्स 4 रन्स. वाव, अति सुंदर. पद्धतीने पोझिशन मारला योगेश. अगदी चेंडूला चॅनलमध्ये घेतलं, हाफ वॉली घेतलं, रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि छान मिडलिंग करून बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं. तो रिव्हर्सच्या पवित्र्यामध्ये अल्टी शॉट 4 धावांसाठी. धावसंख्या 21. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आता मात्र बॅट लेट तिथे फिरवली, खाली ठेवलं होतं गोलंदाज शरदने. अगदी अचंबित करणारा चेंडू अगदी पायाला आदळला असं चित्र पाहायला मिळालं. पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्या 22 वर. आधीच्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये 22 धावा ठोकल्या त्या धीरजने. कॅप्टननी इनिंग साकार केली.
धीरज बाळगोपाळ सोनाली पाड्याचा जबरदस्त फाईट केली होती त्यांनी. त्यानंतर 2 षटकामध्ये 38 झाल्या, 3 षटकामध्ये 48 झाल्या, पण 4थ्या षटकामध्ये दीपेशने मस्त षटक हाताळलं होतं आणि ती धावसंख्या 52 वरती थांबवली होती. या ठिकाणी धावसंख्या वेगाने पुढे जात आहे बाबगाव संघाची. 22 वर फक्त स्टेप शॉट, हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. ऑन ड्राईव्ह केलं पाहिलं आपण, पुढे बॅटला मिडल केलं, चेंडूला मिडल केलं, कुठल्याही प्रकारचं चेंडूला उचललं नाहीये बॅट्समनने तुषारने. आणि धावसंख्या 1 ने फुलवलेली आहे 23 वर 23. षटक 2 समाप्त सुद्धा झाले. या षटकामध्ये आपण पाहू शकता 9 धावा आल्या शरद याच्या. पहिल्या षटकामध्ये आले त्या 14, 2 गडी बाद केले होते विजय केणेने. धावा नव्हती रोख लावलेला आहे शरदने. 11.50च्या सरासरीने 23 धावसंख्या पाहतोय. 4 षटकांचा मुकाबला आहे, म्हणजे ह्या सरासरीने जर धावसंख्या पुढे गेली तर 46-50चा पल्ला गाठू शकतो आणि तो फायटिंग स्कोर असेल. जसं आधीच्या सामन्यामध्ये फायटिंग स्कोर होता, परंतु जय हनुमान खांडवल बी संघाने अक्षरशः नांगी टाकली बॉलिंगच्या पुढे आणि मोठ्या फरकाने बाळगोपाळ सोनाली पाडा संघाने तो सामना जिंकला. हा सुरू असलेला सामना संपल्यानंतर संजय स्पोर्ट विराट स्पोर्ट सावध, एका बाजूला केपी, दुसऱ्या बाजूला पण केपी, एका बाजूला कैलास पाटील, दुसऱ्या बाजूला किरण पाटील, म्हणजेच क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे. या क्रीडांगणावरती निमित्त आहे स्वर्गीय मुत्तराम बाळू चोरगे स्मृती चषक 2025 आणि असा सामना दुर्मिळ असतो पाहण्यासाठी. प्रेक्षक हा पाहण्यास विसरू नका. आपण घर बसल्या पाहत असाल तर SK एंटरटेनमेंट ही वाहिनी तुम्ही आता बंद करू नका. तुमचा नेट पॅक संपला असेल तर लगेच त्याला रिचार्ज करा, डेटा ऑन करा किंवा ॲड ऑन करा, त्याला अजून चार्ज करा. तुमचं त्या ठिकाणी GB संपल्या नाही पाहिजेत, कारण तो सामना संपेपर्यंत तुम्हाला मजा येणार आहे. ते क्रिकेटचं महायुद्ध असणार आहे. पुढचा सामना लगेचच या सामन्यानंतर संजय स्पोर्ट सावध विरुद्ध न्यू आई एकविराज सावध. कॅप्टन आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा आणि टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करू. धावसंख्या आता इथे मैदानामध्ये 23 आहे. 2 षटकं समाप्त झाली. नवीन षटकासाठी गोलंदाज जितू सज्ज झालाय. जितू फ्लाइट देतोय आणि खेचून मारलाय फुल टॉसला. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच टेकन. हिमांशु समीर गोडे, बाप रे काय झेल टिपलाय. म्हणतात की पडता पडता एखाद्याला पडून द्यायचं, एखाद्याला उडी मारला घेतली नदीमध्ये आणि त्याला वाचवायचं, तसं ते चेंडूला वाचवलं. जबरदस्त त्या ठिकाणी हिमांशु, यू डन वेल, ग्रेट कॅच टेकन, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणू शकतो आपण. काय झेल टिपला बघा, रिप्ले मध्ये पाहू शकता आपण. सुपर कॅच साठी बक्षीस सुद्धा आहे. आणि बघा हा चेंडू काय जबरदस्त स्वतःला स्ट्रेच केलं, खाली वाकवलं. मी म्हणतो की त्या खेळाडूच्या अंगामध्ये हाडच नाहीयेत, तो मासाचाच गोळा आहे. बघा बारामजी मेर लगेचच आले. वेलकम वेलकम दादा. काय झेल टिपलाय, अगदी जबरदस्त वाकाडण्याजोगा. कॅच ऑफ द टुडे, कॅच ऑफ द टुर्नामेंट, जबरदस्त टेकन हिमांशु समीर गोडे. वा, अगदी गोड गोड झेल टिपला. धावसंख्या 23 असताना विकेटचं पतन. 200 रुपये देण्यात येत आहेत समीर गोडे यांच्याकडून. आपल्या मुलास पैसे आपल्याच घरात जातील, परंतु झेल पाण्याजोगा आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे किती जबरदस्त स्वतःला ॲथलेटिक्स बनवले. सीमारेषा सांभाळणारे जे क्षेत्ररक्षक असतात ना, त्यांनी असं ॲथलेटिक्स बनायचं असतं सॉलिड. तुमच्याकडे असेल तर बॉलरला किती आत्मविश्वास येऊ शकतो आणि आत्मविश्वास आपल्याला फार पुढे घेऊन जात असतो. तो आत्मविश्वास आपला स्वतःवर असा पाहिजे की मी सर्व काय करू शकतो, माझ्यामध्ये तो दमछक आहे, माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, ती दाखवली त्याने. आणि अक्षरशः पडता झेल इतका वेगाने गेलेला, त्याला टिपलं ते सुद्धा अगदी सीमारेषेच्या कडेला. सॉलिड. धावसंख्या 23. नवीन बॅट्समन हर्षल. धावसंख्या 23 वर 3 गडी बाद. टीम मेहर 11 बाबुगा संघाची. सन्मान्य आमचे बाळादादा मेहर सुद्धा आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. गणेशजी मेहर आणि बाळा मेहर यांचा संघ अनेक वर्ष या संघाने मस्त पद्धतीने क्रिकेटच्या विश्वामध्ये उभारी घेतले. त्यामध्ये महत्त्वाचं योगदान आमचे बाळादादा मेहर यांचं. ते आमचे कमिटी मेंबर सुद्धा आहेत असोसिएशनचे. ओव्हर द विकेट. यावेळेला चेंज ऑफ पेस आणि चेंडूला हुकचा प्रयत्न केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचला आणि झेल टिपला. अजून एक टेकन. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय टीम मेहर बाबगाव संघाला. जीतो. गडी बाद झालेत बरं का.
तिसरा गडी जर बाद केला, हॅट्रिक जर संपादन केली तर आमच्या समीरजी गोडे साहेबांचा एटीएम खुला आहे. 500 रुपयाचं बक्षीस असेल हॅट्रिकसाठी, गोलंदाज जितूसाठी. 2 चेंडू टाकले, एक चेंडू पाहिला आपण ऑन साईडला, तिथे झेल टिपला हिमांशुने, आणि आता नुकताच झेल टिपला आपण पाहिलं ऑफ साईडला विशालने. काय जबरदस्त टेकर आहे ते, जबरदस्त ॲथलेटिक फिल्डर आहेत. जय हिंद देवरुंग. राजेश पाटील ह्या संघाचे अगदी सपोर्टर आहेत बघा. पोलीस पाटील, त्यांचा धाक या टीमच्या वरती नेहमी असतो, आणि या ठिकाणी पाहतोय की त्या टीमने तसं पोझिशन करून दाखवलं, फिल्डिंग स्वीकारली, आणि दबावात्मक बॉलिंग इथे होत असताना पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं धावा 21 होत्या, परंतु ह्या तिसऱ्या षटकामध्ये आपण धावसंख्या पाहतोय ती 23 होत्या. धावसंख्या इथे अजून पुढे जात नाहीये. 4 गडी बाद झाले. हॅट्रिकचा चेंडू. ऑल दी बेस्ट मिस्टर जितू. आणि हा चेंडू उडवलाय, झेल घेणार का? हॅट्रिक झाली नाही. ओ माय गॉड, झेल सोडलाय. मौका भी दिया, धोका भी दिया. पवन मतलब वाऱ्याच्या वेगाने चेंडू गेला होता, परंतु त्या पवनने तिथे त्या वाऱ्याला निष्ठू दिला हातातून. वारा कधी थांबत नाही हातामध्ये असं म्हटलं जातं, परंतु तो चेंडू होता, पवनने का सोडला प्रश्न. अगदी हॅट्रिक झाली असती गोलंदाज जितूची, आणि झेल सुद्धा इथे कॅप्चर झाला असता, परंतु तिथे नशिबाची साथ मिळते बॅट्समनला, हे सुद्धा आपण म्हणू शकतो. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 24 वर टीम मेहर 11 बापगाव संघाची. या वेळेला इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होता, खूपच सफल झाले बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर निघाले, आणि चेंडूने फॉलो केलं, गोलंदाजाने फॉलो केलं बॅट्समनला असं म्हणू शकतो आपण. बॅट्समन आहे तो योगेशच्या सोबत शालिक आलाय, ज्याचा तो मोठा फटका होता, त्याला जीवन प्राप्त झालं. शालिक सुद्धा खतरनाक बॅट्समन आहे, तो सुद्धा मधल्या फळीमध्ये येतो आणि मोठमोठे फटके सजवतो. हा रिव्हर्स केलाय, आणि आता सहज सोपा झेल इथे उडाला. सेकंड अटेम्प्ट टिपलेला आहे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन यासिम सेंधू, चांगला स्कोरर सुद्धा आहे हा उदयास आलेला, परंतु त्याची बॅटिंग बघायची आपल्याला. फलंदाज बाद झाला. रिवर्सचा पवित्रा घेण्याच्या नादामध्ये बरोबर फसला, आणि जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 14 होती ती किती खाली आणले, किती मस्त इथे उलटफेर केले. खूप छान इथे कमबॅक करून दाखवलंय जय हिंद देवरुंग संघाने. तिसरं षटक तिथे आपण सुरू असताना पाहतो, एक चेंडू अजून शिल्लक आहे. जितूच्या माध्यमातून नवीन बॅट्समन यासिमसाठी धावसंख्या इथे आहे ती 24 वर. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम मेहर 11 बापगाव संघ इथे बॅटिंग करतोय. सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये ही बॅटिंग सुरू आहे. आल्या आल्या लगेच जागा बनवून फुलटॉस घेतला, पण त्याला सुद्धा बघा बॅटी होते, हात आपटतोय यासिम, त्या ठिकाणी बॅट आपटतोय. पायावर नको आपटू बाबा, धावायचंय तुला, पळायचं आहे. काय त्या ठिकाणी अग्रेसिव्हपणा बघा यासिमचा. फटका अगदी अडवायून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला फक्त सोडलं होतं फुल टॉस गोलंदाज जितूने, आणि शेवटच्या चेंडूती सुद्धा त्याने मस्त पद्धतीने एकच धाव तिथे खर्च केली. या षटकामध्ये 3 गडी बाद केले, फक्त विकेट हॅट्रिक हुकली, पण तू फक्त 2 धावा खर्च केल्या. एकदा टाळा सुद्धा गोलंदाज जितूसाठी. फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. धावसंख्या 25 आहे 3 षटकानंतर 8.33च्या सरासरीने. काय झेल घेतले ते 2, आणि त्यानंतर पवनने जो झेल सोडला तो जीवनदान देणारा आहे. बॅट्समन इथे खेळतोय यासिम, त्या सोबतीला आहे तो शालिक. म्हणजे ओपनिंग 5ही बॅट्समन इथे परतलेल्या दगाउटमध्ये. आमच्या व्यासपीठावरती बाळामजी मेहर आहेत, पंडितजी गोडे आहेत, सतीशजी गोडे. बाळामजी मेहर मला वाटतं खेळाडू कक्षात गेले असतील, आणि योगी असणारच. जिथे टुर्नामेंट आहे तिथे योगी तिथे असणारच. ते स्टेज कधी पण सोडत नाही, आणि स्पर्धा पण सोडत नाही आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांची टीम तयार होणार आहे कॉमेंटेटरची. किरण थळे, एसके एंटरटेनमेंट, त्यांना आपण कधी सोडणार नाही, कारण त्याची वाहिनी इतकी छान काम करते की काय मेहनत त्यांच्या मुलांची. कॅमेरा वर्क, एडिटिंग वर्क, यश म्हात्रे, राकेश, मयूर. या ठिकाणी या मयूर पंखाप्रमाणे चेंडू फुलला होता, त्याला स्क्वेअर कटचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट राजेश पाटीलने केले विकेट किपरच्या दिशेने, परंतु एक तिथे रिस्की धाव तिथे लुटलेली आहे, चोरलेली आहे बॅट्समन यासिमने. परंतु ती धाव पाहतोय आपण 1 पुढे धावफलक वाढवते 26 वर.
ह्या षटकामध्ये 14-15 धावा आल्या पाहिजे जेणेकरून 40च्या आसपास जाऊ शकतो समीर. गोलंदाज आत्ता मात्र खूपच वाईड पंच परेश सर सांगतात इट्स अ वाईड डिलिव्हरी. खूपच मोठा अँगल प्राप्त करायचा प्रयत्न होता. तुम्हाला अँगल घेताना स्टंपच्या जवळ चेंडू टाकता, तुम्ही ऑलरेडी इतका वाईड टाकला तर तो पूर्ण वाईडच निघून जातो. 27 धावा आणि मोठा फटका इथे. ओव्हर पिच होता, चेंडूला जास्त उंच मारलंय, वेगाने येतोय, क्षेत्ररक्षक 3 पोहोचतायत. विजय सुद्धा आले होते परंतु नाही, 2 धावा कंप्लीट केल्या त्या दरम्यान शालिकने आणि 2 धावांनी धावसंख्या 29 वर. मोठा फटका होता, डोकं जास्त वर गेलं पाहिला पण स्थिर नव्हतं डोकं. बॅटचा फ्लो छान होता परंतु जास्त बॅट गोलाकार फिरली गेली आणि त्याच कारणाने जो फटक्यामध्ये जो टायमिंग होता तो नीटसा सजला नाही आणि चेंडूने अंतर आला. 29 धावा. हो, आता मात्र फुलर फटका आहे, फुल फ्लॅश फटका आहे. पवनच्या डोक्यावरून जात असताना षटकार. किती कॉन्फिडन्स होता आपण पाहू शकता. तो फटका जबरदस्त ओव्हर पिचला लॉफ केलं होतं मिड विकेटच्या वरून बॅट्समॅन शालिकने. बघा फटका पूर्णपणे अक्रॉस द लाईन आला होता आणि फक्त चेंडूला शॉर्ट आर्म जाब केलं होतं. बॅटचा फ्लो पूर्ण पण नव्हता, कडक शॉट मारला षटकारासाठी. धावसंख्या 35 वर. अजून एक फुल टॉसला स्लॉग स्वीप केलेला आहे, गुडघा टेकून एका टप्प्याने चेंडू प्रेक्षकांमध्ये. 4 रन. से नाही तर श्याम पुणेकर तो चेंडू निसटतोय बॅट मधून बरोबर आणि उसळी घेत असताना धावफलक जाऊन पोहोचला 39 वर. 39 ऑन द बोर्ड. अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. 2 चेंडू बहुतेक. हो, या वेळेला आता मिस टायमिंग स्ट्रोक झाला. अगदी बॅट आपणण्याच्या तयारीमध्ये होता बॅट्समन. बघा शालिक किती आडवे झाले होते, हुक करायचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्रीजच्या दिशेने आणि हा शेवटचा चेंडू पडतो ह्या इनिंगचा. आता हा चेंडू सुद्धा लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू तिथे निसटला. विकेट किपरच्या हातातून लेग स्लिप कव्हर करते. 2 धावा पूर्ण करायचा प्रयत्न होतो तिथे रिस्क घेतलं आणि विकेटचं पतन झालं. वाईटचा पंचांचा इशारा. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे 41 वर 41. 41 झाले ते 6. बॅट्समनला बाद नाही दिलेलं, ती धाव पूर्ण होऊ दिली नाहीये दुसरी, नॉट अलाउड रूलनुसार. आणि हा शेवटचा चेंडू आता फेस करणार. हो, खूपच बाहेर निघाले आणि थांबवत आहेत बॅट्समनला की थांब आपल्याला वाईड मिळणार आहे. यासिम सांगतायत त्या ठिकाणी आणि पंच सांगतायत हा वाईड आहे. धावसंख्या 42. टीम मेहर इलम बाबगाव टीमची चांगला स्कोरर आहे यासिम सेंधू. आता मात्र चांगला फटका तितका मारत नाही. वारंवार तेच फटके तुम्ही मारू शकत नाही. गोलंदाज सुद्धा तितका हुशार असतो, चाणाक्ष असतो आणि त्यांनी खेळवलं आणि शेवटच्या चेंडूचे विकेटचं पतन झालेलं आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 42 वर मेहर बाबगाव संघाची आणि 43 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलंय. जय हिंद देवरुंग संघापुढे मेहर बाबगाव संघाने 24 चेंडूमध्ये 43 ची गरज. जाऊया आपण आता टॉस कडे. नवीन क्रिकेटचं महायुद्ध. आपण मॅच ह्या इनिंगचा लेखाजोखा पाहूया. बॅटिंग करणारा संघ मेहरम बाबगाव. पहिल्या षटक हाताळलं ओमकारने. बॅट्समन दाखवत आहेत. ओमकारच्या बॅटमन 0 रन. राहुलने 11 धावा केल्या, तुषारने 4, योगेशने इथे 4 आणि हर्षल काही धाव केली नाही परंतु शालिकने नॉट आउट 13 धावांची खेळी साकार केली 5 चेंडूमध्ये. त्याला यासिनने थोडीशी खराब साथ दिली. 2 धावांचं योगदान, 3 चेंडूला सामोरं गेला. आणि आता आपण बॉलिंग समरी बघूया. बॉलिंग समरी अशी आहे की विजयने पहिल्या षटक हाताळलं, 2 धक्के दिले, 14 धावा देऊन. त्यानंतर शरदने 7 धावा देऊन 3 होती. जितूची हॅट्रिक ऍक्च्युअली चुकली होती, त्याने 3 धक्के दिले एका षटकामध्ये. फक्त 2 चेंडूची गॅप होती. पवनने त्या ठिकाणी झेल सोडला होता. समीरने शेवटचं षटक हाताळलं, ते होतं 17 धावांचं. म्हणजे जवळपास त्याने 17च्या इकॉनॉमीने महागडं षटक हाताळलं. अशा प्रकारे धावा झाल्या त्या 42 आणि एकूण 43चं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलंय.
जय हिंद देवरुंग संघा पुढे. ही लढत मैत्रीपूर्ण आहे. नितीन भाऊ केणे या आपल्या शुभ हस्ते आपण हा मोठ्या सामन्याचा मोठी मैत्रीपूर्ण लढत आहे. एका बाजूला संजय स्पोर्ट्स सावध, दुसऱ्या बाजूला न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. केणे साहेब आणि पंडित गोडे आपल्यामध्ये आहेत टॉस बॉक्स मध्ये. न्यू एकविराचा कॉल असणार आहे. छापा कॉल आहे आणि छापा झालाय. टॉस जिंकला न्यू एकविरा स्पोर्ट्सने. फक्त निर्णय सांग बेटा. तरी पण आपण 2 मिनिटं बोलूया आपण. क्षेत्ररक्षण. कसं वाटतं, फील कसं होतं की आपल्याच गावातील समोरचा संघ आहे दिगंबर माळी. स्पर्धा आम्ही सामना कसा अपेक्षित करू? हा संग्राम असेल की मैत्रीपूर्ण लढत असेल? मैत्रीपूर्ण लढत असेल. तुझी मनापासून इच्छा आहे अशी? 100%. मग खेळ कसा असणार आहे? चांगलाच करू. क्या बात आहे. फिल्डिंगचा निर्णय आहे. दिगंबर बॅटिंगसाठी उतरायचं आहे. तू चांगला विकेट टेकर आहे. मग आता तुझ्या बॅटिंगमध्ये कुठला बॅट्समन आता चांगला ह्या फॉर्ममध्ये आहे ह्या सीझनमध्ये? कैलाशवर खूप सध्या फॉर्ममध्ये चालू आहे. आणि तुझी अपेक्षा काय की सामना कसा होण्याची अपेक्षा आहे तुम्हाला? इच्छा काय वाटते मनापासून? चांगली फायटिंग असेल की मैत्रीपूर्ण लढत असेल? सामना तर मैत्रीपूर्णच असणार आणि सामना रंगतदार असणार एवढं तर नक्कीच. क्या बात आहे. कसं नियोजन वाटतं या 2 दिवसाचं पंडित गोडे यांच्या माध्यमातून? आयोजन तर पंडित दादा खूपच सुंदर करतात आणि ट्रॉफ्या तर खूपच सुंदर दिसत आहेत. सो ट्रॉफीकडे लक्ष असणार आहे आमचं. क्या बात आहे दिगंबर. चला, टॉस जिंकला नेविकरा सावधच्या कॅप्टनने त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. पुढचा सामना प्रेक्षक आपल्या समोर लगेचच येणार आहे. आपण जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश पाटील तयार. थँक्यू. धन्यवाद मनोज कारवे सर. हो, चांगला ड्राईव्ह पाहतोय परंतु कव्हरला मात्र चांगला सेव्ह केला गेला आणि अखेर एकही धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली नाहीये. जयंत धरून सांगण्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक पूर्ण केली तर नितीन केणे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. परंतु मित्रांनो पहा, या आपल्या विभागाचा विचार केला तर जरूर एक कौतुकास्पद कामगिरी आपण पाहिली तर सध्या SK एंटरटेनमेंट ही वाहिनी करत आहे. कारण मुंबईतील सर्वात मोठं हॉटेल अर्थात ताज वाहिनी कार्यरत आहे. किरणजी थळे यांची वाहिनी SK एंटरटेनमेंट सध्या ताज हॉटेलला मात्र जरूर तिथे मात्र कव्हर करते. त्यांचा जरूर त्या ठिकाणी शो सुरू आहे आणि काय चांगली उपलब्धी त्यांनी प्राप्त केली आपल्या जीवनामध्ये. परंतु इथे गोलंदाज उपलब्धी प्राप्त करेल का? यस, फलंदाज बाजूला मिस्टर विजय केणे, वॉल ऑफ देवरुंग, त्याला मात्र माघारी पाठवलाय गोलंदाज. या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य धर्मेशजी वाघे यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी गोलंदाज ओमकार दलवीनं काय जबरदस्त सुरुवात केली आपल्या संघासाठी. जर आपण विचार केला तर या ठिकाणी मेहर इलेव्हन बाबगाव संघाच्या कुठल्या गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सागर रणवी यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. पटका हवेत केला, बिड ऑफ चेंडूच्या खाली चाललाय, झेल पकडेल का? यस, कॉट. दुसरा धक्का लागतो टीम. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल थोडंसं बॅकफुटला गेले, बॅटची ग्रिप थोडीशी वर भरपूर गेली
आणि त्याच अनुषंगाने मात्र मिडॉपला कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये आणि फलंदाज समीर सुद्धा मात्र या ठिकाणी बा 2 माघारी परततोय. जरूर किरणजी तलेबद्दल मी एवढंच म्हणेन की आज ते ताजपर्यंत पोचल्यात. येणाऱ्या भविष्यामध्ये ताजमहल पर्यंत पोहोचावी त्यासाठी त्यांना आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा. आणि आय थिंक ऑनलाईन ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये प्रत्येक भोईर तिथे सध्या कार्यरत आहेत आणि त्याच्या सोबतीला मयूर पाटील. परंतु या ठिकाणी पहा जबरदस्त भन्नाट वेग प्राप्त करतोय गोलंदाज ओमकार दलवी. सन्माननीय ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह पाहत आहोत त्याचे पुरस्कर्ते बापगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय बलिरामजी कातोड मेहेर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय बालरामजी मेहेर यांचे बंधुराज आहेत आणि या दोन्ही बंधूंचा मात्र या स्पर्धेसाठी चांगलं योगदान आपण पाहत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ पाहिलं तर ओव्हर कम्प्लीट आहे. 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि फक्त ओमकारनं एकच धाव खर्च केली. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 43 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि विजयासाठी आता 18 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. जबरदस्त सुरुवात. एका बाजूला जय हिंद देवरुंग, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मेहर 11 बापगा एकमेकांसमोर लढतायत. परंतु मित्रांनो यानंतरचा पुढील सामना पाहायला विसरू नका. एका जंगलातील 2 वाघ केपी कैलास पाटील विरुद्ध किरण पाटील असा बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दिगंबरने सांगितलं की मैत्रीपूर्ण सामना आहे परंतु रोमांचक होईल त्यात काही शंका नाहीये. हो फटका चांगला पाहायला मिळतो. कौतुक करला चेंडू चला लॉंग ऑन वरती फिल्डर तिथे शालिक सज्ज आहेत. थोडीशी मिस्टेक घडली गेली परंतु एकाच धाब्यावरती त्या ठिकाणी मात्र फलंदाज समाधानी राहिला. कारण फलंदाज पवनला सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी 2 प्रमुख फलंदाज आपले या ठिकाणी स्वस्तात बाद झालेले आहेत. कुठेतरी मात्र या ठिकाणी आपल्याला पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र सिंगल डबलवरती मात्र जोर टाकण्याचा प्रयत्न करतात. तिथे मात्र पहा फ्लायटेड डिलिव्हरी फुलर लेत होती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सनीने केला परंतु कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी चेंडू बॅटमध्ये कनेक्शन होत नाही. लागोपाठचे 2 निर्धाव तो चेंडू खेळतोय. चेंडूला आपली दिली पुलचा फटका परंतु हवेत वाडीश मिडविकेटच्या पलीकडे निघून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. एक मारलाय परंतु शॉलेट मारलाय असं म्हणायला हरकत नाहीये. जरूर सुरुवातीला त्यांनी स्ट्रगल केला परंतु त्याच्यानंतर शॉर्ट पिच चेंडूवरती चांगलाच प्रहार परंतु या ठिकाणी पहा चेंडूवरती फिंगर रोल करतोय गोलंदाज मिस्टर राहुल आणि अखेर अवर्स फिंगर चेंडू पाहिला आपण. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून गेला. अजून एक डॉट चेंडू. धावफलक्यावरती धावसंख्या जर पाहिल्या तर फक्त 8 पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु मिड विकेटला पहा किती सोपा झेल तिथे प्राप्त केला योगेश पाटीलनं. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला मिस्टर सनी. नेहमीच प्रमाणे आपण जर पाहिलं जयंत देवरुंग संघाचा खेळ तर जोपर्यंत विजय केने खेळपट्टीवरती असतो तेव्हा जरूर या संघाच्या अपेक्षा पल्लवित असतात. परंतु आज विजय केने सुद्धा मात्र पाहिला तर पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि त्या अनुषंगाने आता मात्र कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये आपल्याला दडपण पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज राजेश पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि राजेश पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर 6 हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक जर इथे प्रस्थापित केली तर नितीन केने यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज 1500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. शेअर मार्केट तुझा गरज आपलं अधिरज्य गाजवलेला आहे गोलंदाज शालिक. आता मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. राऊंड द विकेटने मारा करेल गांधारी ब्रिज विलेज टोकाकडून. पहिला चेंडू आपली दिली ऑन साईडला पूल केला. एलिव्हेशन नाहीये. चेंडू चालला अगदी सेफला निघतो डीपवर फिल्डर जोपर्यंत येऊन चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव कंप्लीट केली गेली. आज राजेश पाटीलची जर तलवार जर चालली परफेक्टली तर मात्र थांबणार नाहीये.
कारण त्याच्या तलवारीला अजूनही गंज लागलेला नाहीये. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून किमान आपल्याला एका दुसरा षटकार नेहमीच पाहायला मिळत असतो, परंतु आज त्या षटकारामध्ये तुम्हाला डील करावा लागेल. हो, चाबुक शॉट, फटका चांगला पाहायला मिळतो चेंडू त्याला लॉंग ऑन कडे. तुषार आहेत लॉंग ऑनला, हुशार कामगिरी त्याची सातत्याने आपण पाहायला मिळत असते आणि अखेर पुन्हा सिंगल धावा तिथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगल जर तुम्ही धावा जोडल्या तर फक्त तुम्ही देवरुंग गावापर्यंतच पोहोचू शकता. या ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं असेल, या विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर आता मात्र तुम्हाला हवाई मार्गाने फटके खेळावे लागतील, कारण ट्रॉफीज खूपच छान आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये. हो, फटका चांगला पाहायला मिळतो, गॅपमधून चाललाय वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. याच फटक्यांची आवश्यकता आहे. पाहू शकाल पूर्णपणे वजन उजव्या पायावरती ट्रान्सफर केला आणि पहा जबरदस्त शॉट सिलेक्शन. तसे पाहिलं तर आउटफील्ड या मैदानाची पूर्णपणे फास्ट आहे, टणक आहे आणि जेव्हा या चेंडू लँडिंग होतोय त्यामुळे मात्र त्या चेंडूला बाउन्स अधिक मिळतोय आणि त्याच बाउन्सनं मात्र त्या ठिकाणी तुषारला मात्र बीट केला आणि त्याच्या डोक्यापर्यंत चेंडू मात्र फ्लाय होऊन मात्र निघून गेला. पहिल्या चौकार जरूर आपण पाहिल्या पवनच्या बॅटमधनं. हो, इम्प्रोवाइज स्ट्रोक, फटका जबरदस्त, दिशा सुद्धा चांगली निवडली आणि चेंडू चालला लॉंग लेगच्या दिशेनं. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. दरम्यान देरुंगपाडा गावची समाजसेवक बापगावचे समाजसेवक नित्यानंद पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषक 2025 मध्ये जबरदस्त फटकेबाजी, याच फटक्यांची आवश्यकता होती आणि ते फटके आता मात्र आपल्याला पवनच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सामना ऑन आहे कारण 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील. या 2 चेंडूमध्ये जर चांगले स्ट्रोक पवनने लगावले तर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र फलंदाजीवरती पाहिले तर जो प्रेशर आहे तो मात्र एकदा थोडासा रिलीज होऊ शकतो आणि तो प्रयत्न करतोय. रिवर्सचा फटका इथे बाहेर काढला गेला आणि त्या फटक्यामध्येच मात्र कुठेतरी बीट होताना पाहायला मिळतो. हा फटका असा आहे, लागला लगा तो आबाद नाहीतर बर्बाद आणि तो स्ट्रोक इथे मात्र पवन आपल्या भात्यातून बाहेर काढला, कारण पवनकडे सरळ बॅटने फटके खेळण्याची चांगली क्षमता त्याच्याकडे आहे. कारण 2 जे चौकार आपण पहिले पाहिले ते सरळ बॅटने लॉफ केले होते, त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरला, परंतु या ठिकाणी काहीतरी अल्टी पलटी त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या अंगलिकी आला असं म्हणायला हरकत नाहीये. डीप वरून चेंडूला जरूर फिल्डर उचलून फेक करतील, तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती शालिकने खर्च केली आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 गडी बाद 21 म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्याकरिता 22 धावांची गरज. सात चेंडू आणि विजयासाठी 22ची आवश्यकता आहे. गोलंदाज आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतील या स्पेलला तुषार. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिले तर मात्र कुणीतरी मेहर इलम बागबाव संघाची सुद्धा मात्र परिस्थिती थोडीशी नाजूकच होती. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये चांगली झाली, परंतु तदनंतर शरदने कमबॅक केलं, जितूने कमबॅक केलं होतं, परंतु स्लॅग ओव्हरमध्ये पाहिलं तर समीरच्या अगेन्स्ट चांगल्या धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 42 धावसंख्येपर्यंत मेहर इलेव्हन बागबाव संघाने मजल मारली आणि त्या 43चा पाठलाग करत असताना आता मात्र या ठिकाणी 6 मध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. टीम जय हिंद देवरुंग संघाला. खूप जुनं नाव आहे टेनिस क्रिकेटचा विचार आपण केला तर अनेक स्पर्धा या संघाने जिंकलेल्या आहेत, एक काल या संघाने गाजवला आहे, परंतु सध्या या सीझनचा विचार केला तर मात्र थोडासा संघ मात्र पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र पवन प्रयत्न करतोय, फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चालला लॉंग ऑफ कडे, फिल्डर तिकडे सज्ज आहेत. राहुलच्या रूपाने थोडीशी मिस्टेक घडली होती, परंतु लगेचच त्यांनी चेंडूला फेक केली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव पवनच्या बॅटमधून आली आणि आता मात्र विजयासाठी होत नाही याचं कारण गोलंदाजी अचूक लेंथवरती, अचूक लाईनवरती सध्या आपण पाहत आहोत. कारण सातत्याने हे सर्व खेळाडू याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती सराव करताय, तरी त्या पूर्णपणे मैदानाचा मात्र या ठिकाणी अभ्यास आहे. पहा पूर्णपणे गोलतर यश येत नाहीये. मेहर इलेव्हन बागगाव संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि या संघाला सन्माननीय पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर विकी शेठ पाटील
तेव्हा मात्र पूर्ण गावाचं लक्ष त्या सामन्याकडे असतं आणि सर्व क्रीडा रसिकांचं सुद्धा लक्ष त्या सामन्याकडे असतो. जर नुकताच काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल लोणार विरुद्ध लोणार छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुस्ती त्या ठिकाणी मात्र ती स्पर्धा आपण पाहिली आणि ती स्पर्धा फक्त लोणार गावाने गाजवली असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु आज ही स्पर्धा गाजवेल कोण, या स्पर्धेवरती नाव कोरेल कोण, सध्या तरी या चालू सामन्यामध्ये पाहिलं तर वर्चस्व राखत असताना टीम मेहर 11 बापगाव. 2 लिगल चेंडू इथे मात्र हाताळायचे आहेत गोलंदाज तुषारला. चेंडू चालला अगदी मिड विकेटला जमिनीच्या साह्याने रेंगाळत. ओहो, बॅकअपला होते योगेश पाटील आणि त्या मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला असता, परंतु त्याच्यामध्ये काय नुकसान मात्र या ठिकाणी बापगाव संघाला झालं नसतं, कारण पूर्णपणे विजयाकडे मात्र हा संघ वाटचाल करतोय. हमारे लखनबी आगे शेवटचा चेंडू शिल्लक. फुलटॉस फटका हवेत केलाय लॉंग ऑनला राजेश पाटीलचा झालाय समाप्त खेळ आणि अखेर हा सामना जिंकला टीम मेहर 11 बापगाव संघाने. सो हार्ड लक टीम. जय हिंद देवरुंग अँड कॉंग्रॅच्युलेशन मेहर 11 बापगाव.